मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील येथील रस्त्यालगत ठेवलेल्या तेरेकर रापण संघाच्या होड्यांना सोमवारी सायंकाळी 4च्या सुमारास आग लागली. आगीत होड्या ठेवण्याच्या मांगरासह होड्या जळून खाक झाल्या. आग लागल्याचं एका पर्यटकाच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. स्थानिकांनी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीचा भडका अधिक असल्यानं काही क्षणातच होडी ठेवण्याच्या मांगरासह होड्या जळून खाक झाल्या. आगीचं कारण समजू शकलं नाही. या आगीत रापणीच्या होड्या जळून खाक झाल्या असून सुमारे 40 मच्छीमार कुटुंबाचा उदरनिर्वाह हिरावून गेलाय. या आगीत होड्यांचं सुमारे 10 लाखाचं सामान तसेच मांगराचं 2 लाखांचं नुकसान झालंय. मी भिकाजी पांडुरंग रेवंडकर राहणार तळाशी. की आज जवळजवळ मला 65 वर्ष ह्या रापणीमध्ये झालेली आहेत वडिलांच्या मागे. त्याच्यानंतर त्याच्या आधीची म्हणजे जवळ 100 वर्षापूर्वीची परंपरा काही अजूनपर्यंत. तर ह्या वर्षी झालं काय, माणूस कमी असल्या कारणानं आणि मच्छी कमी असल्या कारणानं आम्ही रापण काही येळेक नेलेली नाही होती. तरी पण आम्ही काय करू होतं बघी होतं, माणूस असली तर येळेक न्यायची पण नाही नेली. आणि मला पण बरं नाही आणि बाकीच्यांका पण बरं नाही. आता दूर घटना काय घडली ही आमका मात्र काय अजून सर बातमी नाही. ज्या वेळा ह्यांच्यानी बघितली तेव्हा एकामेकाक बातमी पसरली की होड्यांका आग लागली, होड्यांका आग. तेव्हा आम्ही धावत आलो. धावत येऊन बघतो तर दोन होडी जळान सगळा जळान खाक झाला. ह्या मांगरीमध्ये 2 पगार होते, 6 रोप होते, 9 कोरे होते आणि 2 होडी, 10 उंडाले असं साहित्य आज सगळं आणि 4 रोहिले होते, नागर रोहिले. जवळजवळ आज 10 लाखाचं उत्पन्न ह्या नुकसान झालेला. ह्याच्या पुढे आम्ही काही आणि सांगू शकत नाही. आता ह्याच्या पुढचा काय आपली घटना करूची असेल ते आम्ही करू शकतो. ही पूर्वीपार आमची पद्धतच असा हे ठेवण्यासाठी म्हणून. त्याच्यामध्ये कसं झालं की ह्या धापाच्यामध्ये कायमस्वरूपी आम्ही असे 2 बोटी ठेवायचे होडी. त्याच्यामध्ये काही वेळा आमची जाळी पण असायची. आणि कसं ह्या सध्या सीझन लॉस असल्यामुळे सगळे आम्ही एकत्र नसतो. मासळी दिसली की एकमेकाला कॉन्टॅक्ट करून येतो आम्ही एकत्र रापण लावण्यासाठी. पण आज कसं झालं, आज कोणीच नाही सीझन नसल्यामुळे. आणि हा एक माणूस आमचा इथे होता, पण तो आणि ह्या असं घडेल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नाही. एका त्रयस्थ माणसाने बघितली छोट्या पोरानं आणि ह्या आमच्या सदस्याला सांगितलं बाबा कुठेतरी आग दिसते आहे म्हणून त्याने धावाधाव केली. त्यावेळी त्याच्याकडे मोबाईल पण अवेलेबल नव्हता. आणि त्याने आता सगळ्यांना ते बातमी दिल्यानंतर सगळे इथे आले. वस्तुस्थिती ही अशी झालेली आहे. 2 होडी, फायबर पगार सांगितलं मी. ते इतर हे साहित्य मिळून हे सगळा मुद्देमाल आहे. जवळजवळ 100 वर्षापूर्वीपासूनचं संघ असतात आणि जवळजवळ त्या रापण संघावर 40 कुटुंब अवलंबलेली असत. इतरत्र आपण 40 कुटुंब तर असत. आणि आज ती हवालदिल झालेली आहे, आज वाऱ्यावर पडलेली असत. ही अशी घटना घडली. कशी घडली काय आम्ही पण सांगू शकत नाही. ज्यावेळी घडली त्यावेळी आमचा एक सदस्य होता, पण एकटा माणूस इथे काही करू शकत नाही. आणि त्याच्याकडे त्यावेळी मोबाईल पण अवेलेबल नव्हता. आणि हा म्हणता बोटीला तेल असल्यामुळे ते फटाफट पेटतच गेलं पोरं. आम्ही सगळे आलो त्यावेळी कसं सगळं बेचिराग झालेलं होतं. तरीसुद्धा प्रयत्न केले पण काही यश आलं नाही प्रयत्न.